नेहमी अशा व्यक्तींबरोबर राहत जा जे तुमच्यामधून बेस्ट गोष्टी बाहेर काढेल, स्ट्रेस नाही. तुम्ही जे काही ऐकता त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका, कारण खोटे सत्यापेक्षा जास्त वेगाने पसरते. नाते टिकवण्यासाठी कधीही भीक मागू नका. ज्याला तुमच्या सोबत राहायचे आहे त्याच्या आत्मविश्वासाने स्वीकार करा. जे तुमच्या सोबत असल्याचे ढोंग करतात त्यांना बाजूला सारा. अशा लोकांपासून नेहमी लांब राहा जे कधीही स्वतःची चूक कबूल करत नाही आणि प्रत्येक चुकीला तुम्हाला जबाबदार धरतात. सतत लोकांना खुश करायचा प्रयत्न करू नका. तुम्ही जसे आहात तसेच राहा. स्वतःवर काम करत राहा. कठोर परिश्रम करा, कष्ट करा. जी योग्य लोक आहेत ती स्वतःहून तुमच्या आयुष्यात येतील आणि कायमस्वरूपी राहतील. ज्या लोकांना फक्त गरज असताना तुमची आठवण येत असेल तर वाईट वाटून घेऊ नका. स्वतःला भाग्यवान समजा, कारण तुम्ही त्या मेणबत्ती सारखे आहात जी कितीही गडद अंधार असला तरी पूर्ण परिसर प्रकाशमय करून टाकते. ह्या जगात कोणालाही तुम्हाला जज करायचा अधिकार नाही, कारण तुम्ही किती संकटे पार करत इथे पोहोचला आहात हे कोणालाच माहित नाही. त्यामुळे लोकांच्या मताला जास्त महत्त्व देऊ नका. तुम्ही आयुष्यात जे काही कराल, चांगले किंवा वाईट, लोक काहीतरी कुरापत काढून तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलतीलच आणि यालाच आयुष्य म्हणतात. तुम्ही एखाद्यासाठी 99 चांगल्या गोष्टी करा आणि त्यांना फक्त एक गोष्ट आठवेल जी तुम्ही त्यांच्यासाठी केली नाही. आयुष्याचे 3 सोपे नियम. 1. तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही तर तुम्हाला ते कधीच मिळणार नाही. 2. तुम्ही जर विचारलेच नाही तर उत्तर नेहमी नाही असणार आहे. 3. जर तुम्ही पुढचे पाऊल टाकले नाही तर तुम्ही नेहमी त्याच ठिकाणी राहाल. ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही त्या व्यक्तीवर कधीही प्रेम करू नका. ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही त्याचा द्वेष करू नका. जी गोष्ट तुम्ही करू शकत नाही ती बोलू नका. तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल मत मांडू नका. चुकीच्या नात्यामध्ये राहून संसार करण्यापेक्षा सिंगल राहिलेले कधीही चांगले. कधीही कोणाला जास्त प्रेम, आपुलकी किंवा मला तुझी काळजी आहे हे दाखवू नका, कारण माणसाला कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की त्याला किंमत राहत नाही. मानसशास्त्र सांगते की लोकांना माफ करायला शिका. याचा अर्थ असा नाही की समोरच्या माफीसाठी पात्र आहे. याचा अर्थ तुमच्यासाठी मन शांती महत्वाची आहे. तुमचे हृदय म्हणजे टेन्शन आणि दुःख ठेवण्याची टोपली नाही. ते तर आनंद आणि गोड आठवणींचे गुलाब ठेवण्यासाठी सोन्याची पेटी आहे. मित्रांनो, यामधून तुम्हाला कोणता विचार आवडला हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप आभार. परत भेटूया नवीन सुंदर विचारांच्या व्हिडिओ सोबत.